हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही परत मम्मीसोबत फिरायला चालले. म्हणजे मी फिरायला चालले वाशोरेच्या देवीला. ठीक आहे, तर स्टे ट्यून. गाईज पुढे नजारा बघा, पूर्ण ढग खाली आले डायरेक्ट. तिकडं आम्हाला त्या डोंगराकडे जायचंय आणि इथं पूर्ण खाली ढग खाली आलेत. पूर्ण वरून भारी दिसते आणि पाऊस येऊन गेलाय, पूर्ण रस्ता कोरडा आहे. चिटकायचे का त्याची? आपल्या मनात इच्छा असली का तो तुझ्याकडे काय नाही का? तू एक लावून मी एक लावते. पण ते ठराविक जागेत चिटकत असते मम्मी देवाला. मनातली इच्छा पुरे व्हायची असल्यावर चिटकत आहे, नसली व्हायची. गेलं चिटकून बघ. तू चिटकवती का? काहीच 2-2 पॉकेट आहे मम्मी का. आणि बघा आता याचं अगं बाई चिटकलं बाई. गाईज हा माझा आहे, हा माझा आहे आणि हे मम्मीचं आहे. मम्मीने काय माहितले काय माहिती. माझं काय नाही, माझं आपण चिटकून दिलंय फक्त. चलो हस की. गाईज आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो. तुम्ही म्हणत असाल हे कुंकू गंधम असा काय लावलाय? मी मम्मीने लावलाय. मम्मीची स्टाईल ही डायरेक्ट डिशक्यावरती. पर अजून वरती घ्यायचं ना. बाई 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 एकदम खतरनाक लावलाय. आणि आता मी तुम्हाला एक डोंगर दाखवते, त्याच्यावर पूर्ण धुके आले. तिथून दिसतंय पूर्ण, म्हणजे ना असा डोंगर पूर्ण खाली आलाय. आणि माझ्यासमोर बघा, थांबा एक दाखवते अजून एक. काहीच त्या घाटाने आम्ही आलो ना. आता बघा तिथून लाल परी चालली, कशी चालली मस्त. केवढ्या गाड्या पण चालत, पण लाल परी एक इमोशनच आहे. तर इकडं पण गाड्या येतात जास्त, कारण की इकडं अकोले तालुका आहे आमचा, ह्या साईडला इकडं वरतीच. आणि हा तो घाट याच्यावरती तिकडे आम्ही राहतो. आणि काहीच ह्या देवाच्या ठिकाणी इथं हे पण आहे, पाण्याची टाकी पण आहे. तर आम्ही आले वाशोरेच्या देवीला. तर इथं वाशोरे फाटावरच तुम्ही वरती आले ना, इथं देवी आहे. आणि मम्मी बोलली की इथं दसऱ्याच्या दिवशी वगैरे जास्त गर्दी असते म्हणून. तर आता तर कुणी नाही, पण हे पण मस्त आहे. आणि पुढं वरती तुम्हाला दिसतंय ना एकदमच, इथं काहीच दिसत नाही बघा मागे. तर तिथं डोंगर आहे आणि त्या डोंगरावर पूर्ण धुकं आलं आहे. तर मी तुम्हाला थोडं पुढं जाऊन दाखवते की ना, त्या डोंगरावर आहे ना पूर्ण धुकं आलं आहे. आणि इथं आजूबाजूचे पण पूर्ण डोंगर, असं पावसाचं वातावरण वगैरे झालं आहे. आता मम्मी मंदिरात बसली आहे, तिथं मम्मी बसली आहे मंदिरात. आणि मी तुम्हाला थोडंसं पुढं जाऊन दाखवते की किती धुकं आलं आहे वगैरे, काय कसं आहे. गाईज बघा, हीच ती जागा आहे. म्हणजे एवढं नाही दिसत आहे, पण दिसतंय इथून, फक्त थोडं थोडं दिसतंय, जास्त दिसत नाही आहे. आणि ना इकडे आहे ना, इकडं माझ्या मागे ना इथे पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. हे बघा, हे पूर्ण जंगल आहे. इथं पूर्ण झाडे पूर्ण झाडे. आणि आता तुम्हाला तो डोंगर बोलले होते ना, त्या डोंगरावर धुकं आले. हे बघा, सरळ मी झूम करते बरं का. हे बघा मंदिराच्या कलशच्या वरती, हे बघा हे जो डोंगर आहे ना, इथं पूर्ण धुकं आहे. म्हणजे इथून दिसताना असं भारी दिसतंय, पण आता याच्यात एवढं धुकं कॅप्चर नाही होते. म्हणजे जर आपण तिकडच्या रस्त्यावरून पाहिलं ना, तर ते पूर्ण कॅप्चर होईल. मी अजून थोड्या वेळाने पुढं गेलं ना, पुन्हा ते कॅप्चर करेल. आणि आता मम्मी तिथं बसली आहे, तर मी मम्मीला तिथून घेऊन आम्ही इकडे ह्या रस्त्याला लागतो. म्हणजे आज आमचा जास्त काही प्लॅन नाही फिरायला जायचा, तर फक्त वाशोरेची देवी होती, तर इथं आलो आहे. आणि मग थोड्या वेळाने मी तुम्हाला खालच्या साईडने
भाग दाखवेल की कसा दिसते म्हणून. ठीक आहे गाईज, मम्मीने कुंकू लावलं होतं, पूर्ण कपाळ माझं असं लाल लाल होऊन गेले, तरी पण मी थोडं खाली घेतलं. कसं आहे आता मम्मीचा मान राखायला पाहिजे ना. आता राहिलेत किती माझे 5-6 दिवस राहिलेत जायला, मग काय तेवढंच. हां आणते. सो गाईज, नेहमीप्रमाणे आज पण मम्मी टिफिन घेऊन आली. टिफिन आणि आज तर डब्याला काय खिचडी. तर मी आता डब्बा घेऊन आतमध्ये जाते. मंदिराच्या तिथे साईडला एका कोपऱ्यात बसून मस्त डब्बा खाऊ. बाई तू मोबाईल घेऊन आली मम्मी. काय खिचडी? पण तुला उपवास आहे ना. आणि मग खा ना तू पण, मला काय एवढी संपणार आहे की नाही, घेऊन खाऊन आलते. पण मग तुला साईडला घे, मला दुसरीकडे दे. फोन येतोय मला. गाईस मस्त खिचडी आहे, मम्मीचा उपवास आहे. मम्मी त्यांना सांग या खायला, खिचडी खायला या म्हणा. खिचडी खायला. जमलं. मम्मीने बघा गाईस कुंकू कसं लावलं स्वतःचं नाजूक सण. मला दिलं तर मोठा बाबा करून,